नमस्कार मित्रांनो, मी आर्यभट्ट सिको युनिटस टीममध्ये प्रवीण माशाळे बोलत आहे। आज मी आपल्याला सादर करतो प्रोटोटाइप पिकांच्या अवशेषापासून स्मार्ट पॅकेजिंग हा एक शाश्वत उपाय आहे जो आत्मनिर्भर भारत आणि पर्यावरण शाश्वततेच्या थीमावर आधारित आहे। कल्पना प्रकाश, स्थानिक समुदाय समस्या, परिपत्रक अवस्थेत समस्या आणि आमच्या समाधानाकडे वळूया। प्रथम समस्या ओळखूया। भारतात दरवर्षी लाखो टन अवशेष केळीचा तंतू, ऊसाचा बगॅस, तांदळाचे टरफले जाळले जातात। त्या जाळण्यामुळे धूर, कार्बन डायऑक्साईड आजार वाढतात। दुसरीकडे प्लास्टिक पॅकेजिंगमुळे माती आणि पाण्यात दीर्घकाळ टिकणारे कचरा साठतो आणि स्पष्ट आहेत मजबूरन जाळतात आणि शाश्वत तंत्रज्ञानाची माहिती कमी आहे। परिणाम पर्यावरणाचे नुकसान, ग्रामीण आरोग्य समस्या आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हे मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश केळी, ऊस, तांदूळ उत्पादक भागात दिसते। प्रभावित शेतकरी, ग्रामीण युवक, खाद्य विक्रेते आणि आपण सर्व पर्यावरणाचा आता आमचा उपाय पिकांच्या अवशेषापासून स्मार्ट पॅकेजिंग हा एक समुदाय आधारित प्रकल्प केळीचा तंतू, ऊसाचा बगॅस आणि तांदळाचा टरफले वापरून जैव विघटनशील पॅकेजिंग तयार करतो येतो। प्रक्रिया सोपी। कचरा गोळा, कचरा फायबरमध्ये प्रक्रिया करा, नैसर्गिक स्टार्च पावडर मिसळा, पल्प प्रेस मशीनमध्ये आकार द्या आणि सौर डायबरमध्ये वाळवा। उत्पादने प्लास्टिक कप, ट्रे, फूड बॉक्स सगळे प्लास्टिकमध्ये मजबूत पण 30 दिवसात मातीमध्ये मिसळणारे। अल्प जावणारे महिला बचत गट आणि शेतकरी एकत्र येऊन शेतातून कचरा गोळा करतील, स्थानिक हॉटेल्स आणि बाजारात विकतील। फायदे शेतकऱ्यांना कचऱ्यापासून अतिरिक्त उत्पन्न, ग्रामीण उद्योजकांना रोजगार, विक्रेत्यांना स्वस्त हरित पर्याय आणि पर्यावरणाला प्रदूषणमुक्त। आम्ही 10 शेतकरी विक्रेत्यांशी बोलतो। नेमून तयार केलेले फीडबॅक घेतला, त्यानुसार फूड टेबल आणि खाद्यगेळ सेटिंग जोडली। प्रोटोटाइप मॅन्युअल बल्ब प्रेसने प्रति बॅच 10 ते 15 प्लेट्स तयार होतात। सौर वादळसही स्थिती असक्त कार्यरत पण मोठ्या प्रमाणात स्वयंचलित प्रेसची गरज पाहते। फस्ट प्रदूषण कमी, रोजगार वाढ, आत्मनिर्भरतेला चांगला ऐकून गुंतवणूक फक्त 20 ते 15 हजार रुपये। भावी योजना हायड्रोलिक मशीन, प्रशिक्षण शिबिरे, अनलाइट विक्री आणि क्रॅप टेप ट्रॅक्टर। हा फक्त पॅकेज नाही तर शेती कचऱ्याला सोन्याचा खाण बनवणारा क्रांती आहे। धन्यवाद।